कसं विचारलं? चंद्र तेजवान दिसत नाही चंद्राचा अपमान तुला शासन करणार. चंद्राचा अपमान केल्यामुळे मी तुला शासन करणार. संबंध तुझा संबंध आहे करण्याशिवाय चंद्राला का दोषी ठरवितो? चंद्राचा अपमान करतोय तुला शासन व्हायला हवं. आता ठीक आहे. चंद्राचा अपमान केल्यामुळे तुला शासन एवढी बोलतेस ना. माझी पितृ देवता माझ्या बाजूने काय काहीच करू शकत माझ्या माझ्यापासून पितृदेवता वाचवणार. तुझ्या पितृदेवतेला कसं काय वाचवणार? माझ्यासमोर या चंद्राचा तू अपमान केला. काय करशील? याच्या पुढे एक चंद्राचा म्हणून माझी माझा शाप आहे. या चंद्राचा नरेंद्र मोदी होती. एवढी काय तुझ्या पितृदेवतेला वाचवायला माझी आई ना झाला तुझं चुकलं म्हणून तुला शाप दिला. हो एवढ्याने देवदेवतांनी केलं. काय करणार आहे? देवतांचं सुद्धा चुकलं. त्यांनी काय केलं? माझ्या बाबतीत देवतांनी पक्षपात केला. तुमच्या सहित साऱ्या देवतांना माझ्या बाबतीत त्या चंद्राच्या बाबतीत न्याय दिलं. चला एखाद्या जनावराप्रमाणे एखाद्या शुक्राप्रमाणे म्हणजे डुकराप्रमाणे मान हालून होता दिला. म्हणजे तुमच्या सहित साऱ्या देवतांना माझा शाप आहे. हे सारे देवता एकला एक दिवस शुकर म्हणजे डुकर एवढ्याला मी नाही शांत बसणार. एवढ्याला शांत नाही बसणार. चंद्राचा झालेला अपमान त्या अपमानाचा मला बदला घ्यायचाय. मग ऐका ज्यावेळी तुम्ही सारे देव डुकर बसले असाल त्यावेळी एक क्षण द्या असताना तुम्हाला साऱ्या देवतांना मी माझ्या उदाहरणात घेईन. विश्वाची माया आणि हा देव देवतांना स्थापित करा. विश्वाचे देव म्हणून त्या भक्ताने देवतांना पूजिलो. त्या भक्तांचं काय? साऱ्या भक्ताबद्दल मला चिंता आहे. साऱ्या विश्वासाठी मी आहे. मग ऐका ज्यावेळी तुम्ही साऱ्या देवता डुकर बसत असाल त्यावेळी कोणतंही संकट आणि भक्त बनालो तरी ते संकट दूर करण्यासाठी मी स्वतः त्यांच्या मानसिक काय करणार?